गुरुदेव, ही आपली कृपा आहे. आपण मला उपदेश केला नसता तर मी आयुष्यभर लूट करीत पापाच्या राशीत लोळत राहिलो असतो. पण आपण मला त्यातून बाहेर काढून हा ज्ञानाचा, सत्याचा मार्ग दाखविलात. मी आपला अनंत उपकारी आहे. तू तप करून तपस्वी बनला आहेस. आता तुला महर्षी बनायचे आहे. जग उद्धारासाठी कार्य करायचे आहे. लेखन कार्य करून पापपुण्याची संकल्पना जगासमोर स्पष्ट करायची आहे. म्हणून तू प्रथम वेद, उपनिषद, वेदांगे, शास्त्र, न्याय, नीती यांचा परिपूर्ण अभ्यास कर. त्यासाठी एका आश्रमाची स्थापना कर आणि तेथे राहून अध्ययन कर. आपली आज्ञा शिरसावंद्य गुरुदेव. नारदाच्या पाया पडत वाल्मिकी म्हणाले. कल्याणमस्तू. नारदांनी आशीर्वाद दिला. नारदाच्या सांगण्यावरून वाल्मिकींनी तमस नदीच्या काठी आपल्यासाठी आश्रम उभा केला. सकाळी उठावे, स्नानसंध्या करावी, वनात फिरून कंदमुळे गोळा करावी, फळे तोडावी, तोच काय तो आहार, आणि मग दिवसभर निरनिराळ्या विषयांचे अध्ययन करावे. जवळच्या ऋषीमुनींच्या आश्रमात जायचे. ज्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते मिळवायचे. असे करून वेद शिकले, वेदांग शिकले, उपनिषद, शास्त्रे, न्यायनीती यांचा अभ्यास पुरा केला. आता वाल्मिकी ऋषी बनले होते. वेदांच्या अभ्यासानंतर ते महर्षी बनले. त्यांच्या आश्रमात आता अनेक शिष्य येऊ लागले. निरनिराळ्या विषयशाखांचा अभ्यास त्यांच्या आश्रमात सुरू झाला. त्यांची कीर्ती दिवसेंदिवस वाढत चालली. एकदा एक तेजपुंज युवक त्यांच्या आश्रमात आला. वाल्मिकी आपल्या शिष्यांना व्याकरण समजावून देत होते. एका पिंपळाच्या पारावर ते बसले होते. इतक्यात त्यांची नजर समोरून येणाऱ्या युवकाकडे गेली. वाल्मिकी क्षणभर आपले अध्यापन विसरून त्याच्याकडे बघू लागले. तसे शिष्यांनी माना वळविल्या. तोपर्यंत तो युवक जवळ पोहोचला. त्याने नम्रपणे वाकून वाल्मिकींना नमस्कार केला. वाल्मिकींच्या तोंडून शब्द बाहेर पडले. कल्याणमस्तू. वाल्मिकींनी विचारले, कोण आहेस तू? मी भरद्वाज. अध्ययन करण्यासाठी आपल्याकडे आलो आहे. आपल्या आश्रमाची कीर्ती ऐकून मी मोठ्या आशेने आलो आहे. गुरुदेव, आपण माझा स्वीकार करावा. तुझी विनम्र शालीनता पाहून मी प्रसन्न झालो आहे. पण भरद्वाज, इथे शिक्षण घ्यायचे म्हणजे इथले सर्व नियम पाळून राहावे लागेल. मला मान्य आहे गुरुदेव. अध्ययनाबरोबर आश्रमातील कामे करावी लागतील, कष्टाची कामे करावी लागतील. त्याशिवाय गुरुसेवेचे फळ कसे मिळेल? गुरुसेवा ही माझा धर्म म्हणून करेन. वत्सा, शिष्य म्हणून तुझा स्वीकार करायला मला आवडेल. सांग, कोणते शिक्षण घ्यायचे आहे तुला? मला वेद शिकायचे आहेत गुरुदेव.